नमस्कार. मसान चित्रपटातला तो संवाद तुम्हाला आठवतोय? आजकाल सगळ्या रीलमध्ये तो असतो बघा. एकच वाक्य, साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मला हाच प्रश्न पडलाय, साला ये दर्द काहे खत्म नहीं होता बे. विकी कौशलचा संवाद असावा तो बहुतेक. अजून एक आहे, अंबुजा सिमेंटची जाहिरात आहे बघा, आणि त्या जाहिरातीमध्ये ते भिंत तोडायचा प्रचंड प्रयत्न करतात आणि शेवटी उत्तर येतं, भैया ये दीवार गिरती क्यों नहीं है. भैया ये दीवार टूटती क्यों नहीं है? टूटेगी कैसे? अंबुजा सीमेंट से जो बनी है. मला असाच प्रश्न पडलाय. दोन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे आपल्या भावनांना, आपल्या विचारांना सोशल मीडियावर व्यक्त करत असतात, आणि यांचा एकच मुद्दा नेहमी असतो. तो मुद्दा म्हणजे आमच्या जीवाचं काहीही होऊ शकतं, बरं वाईट होऊ शकतं, आम्हाला मारलं जाऊ शकतं, आमचा खून होऊ शकतो. महिनोन-महिने, वर्षानुवर्षापासून हेच बोलतायत की उद्या माझं काही होऊ शकतं. मला खरं तर हा प्रकार खूप गंभीर वाटतोय. पहिल्यांदा ऐकूया शेतकऱ्यांचे कैवारी रविराज साबळे यांचं वाक्य, माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकतं, मला मारलं जाऊ शकतं. आपल्या शेतात बसून ते बोलतायत. मी जास्त दिवस नसणार आहे. का बोलतोय असं? फडणीस आणि त्यांच्या आजूबाजूच्या कुत्र्यांनी ठरवलंय की माझा काटा काढायचा. खूप सारे थ्रेट येत आहेत, धमक्या येत आहेत. खरं बोललं की बुडाला आग लागते. प्रश्न हे सत्ताधाऱ्यांना विचारले जातात. एखादा भिकारचोट विरोधक चुकला तर त्याला बी आम्ही घोडा लावायचं काम केलंय. माझ्या छातीवरती कायम तिरंगा आहे. तो फक्त दाखवण्यासाठी, तो जगण्यासाठी आहे. या भारत देशासाठी, या मातृभूमीसाठी मला काहीतरी करायचंय. मला इथल्या सामान्य माणसाचा आवाज व्हायचं होतं, म्हणून मी बोलत आहे. माझं अगदी आयुष्य सुंदर आहे. माझी शेती तुम्ही बघताय कशी बहरली आहे. जगण्यापुरतं कमवतो आणि त्याच्यावरतीच जगतो. मला दुसऱ्या कोणत्या गोष्टींची अपेक्षा नाही आहे. पण या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असताना या सत्ताधाऱ्यांची नीती एकच आहे, साम दाम दंड भेद. नाही ऐकलं, नाही शांत बसला तर मारून टाकायची नीती पण यांची आहे, आणि त्याचा प्रत्यय मला मागच्या 8-10 दिवस झालं येतच आहे. पाहिलं, त्यांचं शेत मस्त बहरलेलं, फुललेलं, जगण्याला योग्य असा पैसा या शेतातून त्यांना मिळतो वगैरे वगैरे वगैरे. पण त्यांना भीती आहे, आणि मागच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून ते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत सरकारच्या विरोधात. त्यांना हा भाग वेगळा की त्यांना फडणवीसांचं नाव फडणवीस असं पूर्ण घेता येत नाही, ते असं फडणीस असं म्हणतात. ते ठीक आहे, चला, एखाद्याला जमत नाही, उच्चारण जमत नाही, तेवढं जीभ आणताना जीभ वळत नसते, होऊ शकतं असं. पण यातला मला महत्वाचा मुद्दा वाटतोय तो म्हणजे माझा जीव जाईल, मला मारलं जाईल वगैरे वगैरे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून संपत आलाय, आणि तरीही अजून यांच्या ना जीवाला धक्का लागलाय, ना कोणी हल्ला केलाय, ना कोणी मारलाय. का उगाच असा गलका करायचा की माझा जीव जाईल, मला विकलं जाईल, मला मारलं जाईल, माझे दिवस फार थोडे राहिलेत. हे वाक्य ना फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी असतं, फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी. कोण मारणार आहे? फोनवरच्या धमक्यांना, सोशल मीडियावरच्या धमक्यांना धमक्या म्हणायचं ठरलं तर मला रोज 4 वेळेला व्हिडिओ करावा लागेल. धमकी मिळाली आहे, मला तर कुलकर्ण्या तू मरून जा, पिठमाग्या तू संपून जा, अशा प्रत्येक वेळेला तुला संपवून टाकू, तुला दाखवावं लागेल, अशा कितीतरी धमक्या आलेल्या आहेत. प्रत्यक्षात कृतीसुद्धा घडल्यात. गावाकडे वडिलांवर हल्ला झालाय, माझ्यावरती हल्ला झालाय. असं रडायचं नसतो. मीही जिवंत आहे. मला माझ्या जीवाला धोका आहे, मी जाऊ शकतो असं नाही वाटलं कधी. रविराज साबळे जेव्हा या सगळ्या विषयांना बोलतात आणि माझा जीव आता फार थोडा काळ जिवंत राहू शकेल असं म्हणतात, तेव्हा तो मसान आठवतो, ये दर्द काहे खत्म नहीं होता बे, साले ये दीवार गिरती क्यों नहीं है. काहीच नाही, यांच्या बाबत कधीच काय होताना दिसत नाही. दुसरा एक, त्या पांढऱ्या पट्ट्यावरून जैन समाजाने आपल्या गुरुसाठी पांढऱ्या पट्ट्या मारल्या
मारल्या तर मारल्या, आपलं काय गेलं? त्यांचं म्हणणं होतं की शेवाळ होतं आणि शेवाळ झाल्यावर त्यात जंतू येतात, त्यावर पाय ठेवत नाहीत गुरु, म्हणून आम्ही पट्ट्या मारल्या, गुरुना सोपं व्हावं म्हणून. तो मुद्दा या बाबाने उचलला, वेदपाठक. बरं, उचलला, मग त्यावर त्याचं म्हणणं आहे मला धमक्या येऊ लागल्यात. आता जैनांची माणसं अल्पसंख्याक ती कुठून धमक्या देणार बाबा? आता हा माणूस मीडियासमोर येऊन आपलं मनसे प्रेम दाखवत माध्यमातून हेच गाणं गाऊ लागलाय की माझ्या जीवाला धोका आहे. ऐका. मंडळी, आमच्या सोसायटीमध्ये जो पांढऱ्या पट्टीचा वाद झाला त्याच्यानंतर पूर्ण आयुष्य आमचं बदललेलं आहे. बघा, 4 तारखेला वाद झाला, 8 तारखेला त्यांना आम्ही भेटलो, 9 तारखेला ती पट्टी ज्यांनी मारलेली त्यांनी बुजवली. त्याच्यानंतर 11 तारखेला प्रवीण छेडा म्हणून कॉर्पोरेटर आहेत आमच्या इकडचे, त्यांनी पोलिसांना एक लेटर दिलं आणि माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. या सगळ्यामध्ये बरीच लोक आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पाठलाग केला जातोय, घरी माणसं पण आलेली आम्हाला दाबण्यासाठी, धमकवण्यासाठी. आणि या सगळ्याचे साक्षीदार माझे आई वडील, माझे सासरे, माझा भाऊ, माझी बायको दीपिका ही आहे. मी तुम्हाला हे आत्ता सांगतोय कारण की मला माहिती नाही माझं काय होईल पुढे. माझ्यावर प्रत्येक बाजूनी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय, मला अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय आणि मला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट किंवा असं काही मिळत नाहीये. मनसेच एक आहेत ज्यांनी मला पूर्ण सपोर्ट दाखवला. कुठेही यांच्या जीवाला धोका. कोण मारलं यांना? कोण मारणार आहे यांना? जर असा काही धोका असेल तर स्पष्टपणे हे नाही का बोलू शकत? का हा सगळा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होतोय? हा महाराष्ट्र खून करणारा किंवा विरोधात बोलल्यावर त्याचा जीव घेणारा आहे का? नाही ना. मग असं नसेल तर केवळ आपल्या विचारांच्याकडे लोकांना आकृष्ट करून घेण्यासाठी असं बोललं जात असेल तर ते जास्त धोकादायक आहे. कारण जीवाला धोका आहे सांगून प्रसिद्धी मिळवता येऊ शकेल आणि आपण केलेल्या उपद्व्यापापासून लपता येऊ शकेल असा कोणाचा समज असेल तर तो कृपया आधीच काढून टाकावा. नमस्कार.